पुणे लोकसभेसाठीचा प्रचाराचा आता शेवटचा दिवस आहे आणि सगळ्यांकडून जोरदार प्रचार केला जातोय। सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये रवींद्र धंगेकरांची जी आहे ती बाईक रॅली जी आहे, रोड शो जो आहे तो सुरू आहे। ताई, आता शेवटचा दिवस आहे, कशा पद्धतीने एकूण सगळे मागचे दिवस पाहता आणि रवींद्र धंगेकरांची ताकद काय दिसते पुण्यामध्ये? हा चौथ्या टप्प्याचा शेवटचा आहे। इथून आम्ही सगळे मुंबईला आणि भिवंडीचा प्रचार करायला जाणार आहोत, त्याच्यामुळे हा चौथ्या टप्प्याचा शेवटचा दिवस। रवींद्र धंगेकरांसमोर मुरलीधर मोहोळांचं आव्हान आहे। भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावलेली आहे। पुण्यातलं चित्र तुम्हाला काय दिसतंय? धंगेकरांसारखा सुसंस्कृत लोकांच्या मनातला लोकप्रतिनिधी आहे आणि अशाच सुसंस्कृत लोकप्रतिनिधी जो लोकांच्या मनातला आहे आणि त्यांच्या हाकेला असतो, असाच लोकप्रतिनिधी दिल्लीला जावा। रवींद्र धंगेकरांनी सकाळी आरोप केलेले आहेत की पैशाचे ट्रक जे आहेत ते पुण्यामध्ये आलेले आहेत। भाजपच्या वतीने असं केलं जात आहे, तुम्हाला बारामतीमध्ये देखील तसाच प्रकारचा अनुभव आलेला आहे? आम्ही 143 कंप्लेन व्हिडिओ, पैसे वाटतानाचे व्हिडिओ, बँक उघडी, धमक्या, सगळ्याचे व्हिडिओ तुमच्याही चॅनलवर आहेत आणि दूध का दूध पाणी का पाणी लोकांच्या समोर आहेत। अतिशय पारदर्शकपणे पैसे वाटले गेले बारामतीत, काय सांगायचं। काल फडणवीसांनी रात्रभर बैठक घेतल्या पुण्यामध्ये, रात्री 1:30-2 वाजेपर्यंत या सगळ्या बैठका ज्या आहेत त्या फडणवीस बावनकुळे यांच्या सुरू होत्या। काय नेमकी त्यांना भीती वाटते, एवढं का त्यांना रात्र बैठक घ्यावं लागतात? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे। पराभवाची भीती वाटते संपूर्ण देशभरामधलं वातावरण पाहता? देशामध्येच वातावरण बदलतंय, बघताय तुम्ही सगळे याच्या माहिती येत आहेत। लोकांमधली प्रचंड अस्वस्थता आणि महागाई, बेरोजगारी आणि वाढता भ्रष्टाचार या देशात प्रचंड वाढलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या विरोधात आज लोक खरंच त्रस्त झाले। रवींद्र भाऊ धंगेकर देखील आपल्यासोबत आहेत। भाऊ, प्रचार जोरदार चालू आहे बऱ्याच दिवसापासून, आजचा शेवटचा दिवस आहे, घटिका जवळ आली, परवा दिवशी मतदान होते। आम्ही 2 महिने प्रचार केलाय। महाविकास आघाडी, इंडिया फ्रंटचे सर्व नेते कार्यकर्ते गेल्या 2 महिन्यापासून प्रचार अत्यंत उत्तम आहे। जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि जे आमचे विषय आहेत ते जनतेला पटणार आहेत। 10 वर्षामध्ये जे जे आम्हाला त्यांनी आश्वासनं दिली ती कुठली पूर्ण नाही केली। 10 वर्षामध्ये पुन्हा बकास करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। त्याला उत्तर येणाऱ्या निवडणुकीच्या मतदाना दिवशी पुणेकर देतील, हा माझा विश्वास आहे। मुरलीधर मोहोळांचं आव्हान तुमच्या समोर आहे। काल देखील तुम्ही आरोप केलेत की मोठ्या प्रकारामध्ये पैशाचा वापर होऊ शकतो, काय नेमकं होऊ शकतं त्यांच्या माध्यमातून? 400 पट संपत्ती वाढलेली हे पुणेकरांना माहिती आहे आणि त्यांची परिस्थिती आपण 5 वर्षापूर्वीची आत्ताची बघितली तर प्रचंड प्रमाणामध्ये पैसा कोरोनाच्या काळातल्या यांच्या तिजोरीत भरला गेलेला आहे। हा मी नाही म्हणत, हा चॅनलनी दाखवलेला विषय आहे। त्याच्यामुळे एवढी संपत्ती वाढणार असेल तर पुणेकरांनी त्यांनी आपलं सगळं सांगायला पाहिजे त्यांचा व्यवसाय कुठला आहे। पुणेकरांनी कसं उत्तर दिलं पाहिजे मोहोळांना? पुणेकरांनी उत्तर कसं दिलं? मतपेटीतून त्यांना उत्तर देणार आहे आणि ती तयारी पुणेकरांची झाली आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांमुळे, इंडिया फ्रंट, सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांमुळे माझा विषय आणि पुणेकरांमुळे माझा विषय निश्चित आहे। अशा प्रकारे संपूर्ण परिसराची रणधुमाळी जी आहे ती आज सायंकाळपर्यंत संपणार आहे। अशा प्रकारचे रोड शो जे आहेत ते संपूर्ण शहरामध्ये सध्या सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।